आयुष्यामध्ये देवकृपा व्हावी आणि या समस्येचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे या इच्छेपोटी आपापल्या घरातून निघालेले महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारतातले वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचलेले आहेत. फोन खालती है, फोन धवल धवल उसको बिठाना बसायला खालती नाही दिसतायत तू पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन रेकॉर्डिंग करायचं असलं तर युट्यूबवर टाकायचं. विठोबाचे या इच्छेपोटी आपापल्या घरातून निघालेले महाराष्ट्रातलेच नाही तर संपूर्ण भारतातले वारकरी आता पंढरपुरामध्ये पोहोचत आहेत. वाखरी मुक्कामापासून इथवर ते अतिशय नियोजन पद्धतीने चालत लाईव्ह आहे काय कर या वर्षीच्या मानाच्या पूजेचा जो सन्मान आहे तो मिळालेला आहे श्री बाबासाहेब माधव माने आणि त्यांच्या सौभाग्यवती प्रभावती बाबासाहेब माने यांना मुक्काम पोस्ट गौरगाव आणि त्याचबरोबर माता रुक्मिणीसाठी दिलेली जी पैठणी आहे ती येवल्याची सुप्रसिद्ध अशी पैठणी आहे. आता आपण पाहतो आहोत दृश्य ज्याच्यामध्ये विठुरायाचा पोशाख बदलला जातो आहे. अतिशय सुंदर असा भरजरी पोशाख आणि तो बदलला जातो आहे. सर्वात पहिल्यांदा पंढरपुरामध्ये येऊन दर्शन कोणी घेतलं याचा दाखला काही असेल तर तो भगवान शंकरांनी कृष्ण रूपामध्ये पृथ्वीवर अवतीर्ण झाल्यावर त्याचं रूप कसं आहे हे पाहण्याची त्यांना इच्छा झालेली होती. राम पूजी सदाशिव, शंकर पूजी भगवान विष्णू असं म्हणतात. परस्पर चिंतन करणारे हे परमात्मा आणि त्यामुळे विठुरायाचं हे रूप पाहण्यासाठी सर्वात पहिल्यांदा
स्वतः भगवान शंकर धावून आलेले होते. या मूर्तीच्या ठिकाणी असलेली 8 वैशिष्ट्य आपल्याला गुरुजी समजावून सांगतात. कसं जमणार? चंदन तिलक आणि कंठी कौस्तुभमणी विराजित असं ज्याचं वर्णन आहे ते विटेवर उभं असलेलं सुंदर ध्यान आता आपण पाहू शकतो आहोत. कस्तुरी मळवट असं म्हणतात आणि चंदनाची उटीही त्याला लावली जाते. जसे आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा आहार सेवन करतो तसे वेगवेगळ्या ऋतूमध्ये त्याला वेगवेगळे नैवेद्य अर्पण केले जातात. काय होतं? भगवंताच्या मूर्तीला शुद्धोदक स्नान घातलं जात आहे. अहो, तिकडे नाही जाऊ शकत. तुम्ही पण ऐकत नाही, असं समजत पण नाही लोक. शुद्धोदक स्नानानंतर त्यांचे उपचार होणार आहेत आणि आपण पाहतो आहोत दुग्ध स्नान आता आपण घालताना पाहत आहोत. अतिशय सुंदर अशी काळ्या दगडातली ही मूर्ती जरी असली तरी दुग्ध स्नान घातल्यानंतर ती शुभ्र वर्ण अशी दिसते. करकटावर घेऊन उभा असलेला विठुराया आणि त्याला विविध प्रकारच्या द्रव्यांनी अर्पण केलेली आहे. आपण प्रत्यक्ष प्रसारण पाहू शकता आहात मंडळी, ज्याच्यामध्ये विठुरायाच्या मूर्तीच्या वर असलेल्या वेगवेगळ्या खुणा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहेत. आज विठुरायाची प्रत्यक्ष पूजा करण्याचा मान मिळालेलं जोडपं श्रीयुत बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने हे सुद्धा विठ्ठलाच्या चरणी तुळशीपत्र अर्पण करतायत. 20 वर्षांपासून ते वारी करतायत. धाराशिव जिल्ह्यापासून इथपर्यंत ते येतात आणि पायी वारी करून त्यांना आज 2026 मध्ये हा बहुमान मिळालेला आहे. हे मानाचं वारकरी दाम्पत्य आहे. खरोखरच अतिशय श्रद्धेने दरवर्षी वारी करणारी अनेक दाम्पत्य आहेत आणि अनेक वर्ष ते याच ओढीने वारी करतात की एकदा तरी विठुरायाला प्रत्यक्ष स्नान घालण्याचं भाग्य आपल्याला मिळावं आणि आज ते मिळालेलं आहे. वयवर्ष 70 आणि वयवर्ष 68 असं असलेल्या या वारकऱ्यांना श्री आणि सौ माने या दाम्पत्याला हा बहुमान प्राप्त झालेला आहे. शुद्धोदक स्नान आपण पाहतो आहोत की विठुरायाच्या मूर्तीला घालण्यात येते. तुझ्या कीर्तनात न्हालो आणि माणसात आलो, हरिनामाचा गजर केला मला मी गावलो,
जन्म झाला वार करी, वाट समजली खरी, देह देवाची पंढरी, विठू मनाच्या गाभारी. अशीच भावना असलेलं हे दाम्पत्य. देवाचं स्नान झालेलं आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भगवंतासाठी दिलेला सुंदर पोशाख आता त्यांना घालण्यात येणार आहे. येवल्याची अतिशय सुंदर हाताने विणलेली पैठणी रुक्मिणी मातेसाठी असणार आहे आणि त्याचबरोबर विठुरायासाठी असणार आहे खास बनारसी कापडाचा पोशाख, राजेशाही थाट आपण पाहतो आहोत. विठुरायाच्या शरीरावरच्या 8 खुणा म्हणजे भक्त पुंडलिकाने दिलेली वीट ज्यावर देव उभे आहेत, त्याचबरोबर डाव्या पायावर गुप्तकेशी नावाच्या एका दासीला जेव्हा तिच्या रूपाचा गर्व झालेला होता, ती जेव्हा दर्शनाला आली तेव्हा देवाने नाजूक रूप धारण केलं होतं, तेव्हा तिचं रूपलेलं बोट तिथे आहे. त्याचबरोबर 2 पायांच्या मध्ये गोकुळामध्ये गुरं राखण्यासाठी जी काठी होती ती श्रीकृष्णाच्या अवतारामधली ती आपल्याला पाहायला मिळते. वर पितांबराचा सोगा आहे, बेलाचा कमरबंध आहे आणि हे आपल्याला गुरुजी समजावून सांगत आहेत. डाव्या हातामध्ये शंख आहे, पितांबराचा सोगा आहे आणि ते आपल्याला दाखवत आहेत तो कमरबंध. डाव्या हातामध्ये असणारा शंख, उजव्या हातामध्ये कमल पुष्प, त्याचबरोबर देवाची नाभी ज्यातून ब्रह्मदेवाची उत्पत्ती झाली, डाव्या कमरेवर अर्धांगी रुक्मिणीला बसायला दिलेली जागा, हृदयावर असलेलं भृगु लांछन म्हणजे भृगु ऋषींनी मारलेली लाथ आणि त्याचं चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय. गळ्यामध्ये बहुमान आणि बहुमौल्यवान असलेला असा कौस्तुभ मणी विराजित आहे. त्याचबरोबर कानामध्ये मकराकार कुंडल आहेत, विश्वाचा समतोल आपल्याला दाखवणारी, आणि त्याचबरोबर डोक्यावर शिवलिंग धारण केलेलं आहे. हरिहरा नाही भेद असं आपल्याला या निमित्ताने सांगणारा ह्या मूर्तीमधनं आलेला संदेश. माननीय मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख आता त्यांना अर्पण केलेला आहे. अतिशय सुंदर जरीचं काम केलेला हा पोशाख आहे. या राजेशाही पोशाखाचं वस्त्र अतिशय सुंदर आहे, सिल्कचं वस्त्र हे आहे. काशीहून खास हे आलेलं आहे आणि हे वस्त्र आता विठुरायाला परिधान केलं जात आहे. भगवी पताका आपल्या खांद्यावर घेऊन चालणाऱ्या समस्त वारकऱ्यांच्या अतिशय मनाच्या जवळ असलेला हा रंग भगवा, आणि हा देवाला पांघरवला जात आहे. अतिशय सुबक मूर्तीला अतिशय सुबकपणे हा पोशाख नेहमी पांघरवला जातो. परिधान केल्यानंतर विठुरायाचं रूप अतिशय मोहक दिसतं, ते आपल्या समोर साकार होत आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम केलेलं, जरीनं आणि सोन्याने मढवलेलं असं हे वस्त्र आहे.
आणि असं सुंदर मनमोहक रूप पाहण्यासाठी कित्येक दिवस उन्हात अनात पावसात चिखलात चालून वारकरी येत असतात. 700 वर्षांपेक्षा अधिक काळ घराघरातून वारकरी हे मनमोहक रूप पाहण्यासाठीच येत असतात. महाराष्ट्राच्या सर्वात लोकप्रिय दैवतांपैकी एक म्हणजे पंढरपूरचा विठुराया. आणि त्याचं मनमोहक रूप आपल्या समोर साकार होतंय. जेव्हा विठुरायाचं रूप आपल्या समोर साकारतं, विठुराया जेव्हा आपल्या भक्तांना भेटण्यासाठी तयार होतो, तेव्हा त्याला आरसाही दाखवला जातो. आरशामध्ये जसं आपण आपले कपडे, आपलं व्यवस्थित दिसणं सगळं आहे की नाही हे पाहतो, त्याप्रमाणे देव सुद्धा आपल्या भक्तांच्या भेटीला जात असताना ते पाहतो. स्वतःला निरखून पाहणारा हा देव आहे. आणि कदाचित म्हणूनच तुमच्या माझ्या प्रत्येकाला आपल्या मनाच्या अगदी जवळ असलेला हा भगवंत आहे. आईसारखं त्याच्यावर रुसता येतं, त्याच्यावर रागवता येतं आणि त्याच वेळी माऊली म्हणून पटकन कमरेला मिठी मारता येते, त्याच्या जवळ जाता येतं. या देवाला एकेरी हाक मारता येते, प्रसंगी त्याच्यावर रागवता येतं. आपल्यासारखाच पोशाख ते सुद्धा करतात. हा सुंदर सुवर्ण किरीट आता त्यांनी धारण केलेला आहे. मस्तकावर शिवलिंग जिथे आहे त्याच्यावर हा किरीट त्यांनी धारण केलेला आहे. सोन्याचा सुंदर मुकुट घातल्यानंतर श्रींचं रूप आणखीन खुलून दिसतं. थेट पायाला मिठी घालता येईल असं फक्त याच देवाचं स्वरूप आहे आणि तो सुद्धा करकटावर ठेवून भक्तांसाठी कायम धावून येत असतो. अतिशय सुंदर लाल रंगाचा हा भरजरी पोशाख आहे. त्याच्यावर अतिशय बारीक नक्षीकाम केलेलं आहे. काशीहून खास हे नक्षीकाम करवून घेतलेलं आहे. मराठेशाहीमध्ये विशेषतः पेशवाईमध्ये स्वतः छत्रपती आणि पेशवे आणि त्यांच्या अनेक पक्षांचे अनेक सरदार कित्येक वेळा पंढरपूर, तुळजापूर वगैरे या क्षेत्रांच्या यात्रेला आलेले होते. पंढरपुरात येणाऱ्या पालख्या दिंड्या हा प्रघात खूप जुना आहे. शके 1560-61 म्हणजे इसवी सन 1639 सालच्या 3 पत्रांमध्ये पालखी आणि दिंडी पंढरपुराला गेली असता आलेल्या खर्चाचा तपशील देण्यात आलेला आहे. अशा अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमधून पायी चालत विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या अनेक वारकऱ्यांचा उल्लेख आहे. कालांतराने त्याला हैबत बाबांच्यामुळे एका अतिशय शिस्तबद्ध नियोजनबद्ध अशा सैनिकी तुकडीचं रूप आलं. कारण हैबत बाबा स्वतः एक सैन्याधिकारी होते. अतिशय सुंदर असा हा पोशाख लाल आणि भगव्या रंगाचा विठुरायाला परिधान करवला जात आहे. संतांनी वेगवेगळ्या प्रकारे या सुंदर मूर्तीचं वर्णन केलेलं आहे. नामा म्हणे आम्हा वडील अधिकारू तेने नमस्कारू योग्यची आहे. आम्ही देवापासी असतो सर्व काळ म्हणून सकळ वंदिताती. देवाजवळी असतो निरंकर यासी अधिकार नमस्करा. नाम्या म्हणे म्या काय वंदू यांचे चरण अंगे परब्रह्म मज पाशे.
असं नामदेवांनी म्हटलेलं आहे. एकदा एक माणूस भवसागराला कंटाळून शंकराचार्यांनी स्थापलेल्या दक्षिण भारतातल्या मठामध्ये गेला. तिथे तो पोचला तेव्हा त्याला कळलं की त्यावेळेचे शंकराचार्यांच्या गादीवर बसलेले आचार्य हे अनुष्ठानाला बसलेले आहेत आणि आता पुढचे 15 दिवस काही आचार्य कुणालाही भेटणार नाही. मग तो विचारात पडला की काय करावं, 15 दिवस इथेच थांबावं का? आणि मनाशी ठरवून टाकलं की आता इतक्या दूरवर आलो आहोत तर भेटूनच जायचं. 15 दिवस तो तिथेच राहिला. अनुष्ठान संपल्यावर आचार्य बाहेर आले. शिष्याने लगेचच या माणसाबद्दल विचारलं की तो 15 दिवस थांबलाय. तेव्हा मग त्याने ठरवलं की आधी त्याला भेटावं. आचार्य त्याला भेटले आणि त्याने त्याचे प्रश्न, त्याला त्याच्या संसारामध्ये पडलेले अनेक प्रश्न विचारले. मग त्यांनी विचारलं की तू कुठून आलास? तेव्हा त्याने म्हटलं की मी महाराष्ट्रातून आलो आहे. आचार्याने विचारलं महाराष्ट्रातून कुठून? तेव्हा तो म्हणाला पंढरपुरातून. आणि मग आचार्य विस्मयाने म्हणाले पंढरपुरातून? कमालच केलीस तू, इतक्या दूर आलास. अरे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिथे पंढरपुरातच आहेत. या भवसागराचा जर तुला कंटाळा आला असेल तर तुझ्या सर्व प्रश्नांचं, तुझ्या चिंतांचं उत्तर घालवण्याचा एक मार्ग पंढरपुरातच आहे आणि तो म्हणजे भक्ती मार्गातलं, अध्यात्मातलं स्थान आपल्याला मिळवून देणारा हा विठुराया आणि त्याचं ध्यान करणं. संतांच्या या नगरीमध्ये आनंद वनभुवनाचं सगुण स्वप्न आजही खेळतंय. मंडळी, आपण एकदा जर इथला बाहेरचा जनसमुदाय पाहाल तर ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीचा व्यापक आवाका किती आहे हे आपल्याला कळेल. जनहित विवरीचं आकलन आपल्याला होईल आणि नामदेवांची पायरी ही आपल्याला जगण्याची पायरी शिकवून जाईल. अतिशय सुंदर असा चंदन तिलक विठुरायाला लावण्यात येतो आहे. हा तिलक अतिशय विशेष आहे मंडळी. आपल्या हातात असलेल्या स्मार्टफोनवर हा आपल्याला दिसतो. आपल्या स्मार्टफोनवरचा हा अशा प्रकारचा आकार किंवा हे चिन्ह आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावरचा मार्ग दाखवतं आणि विठुरायाच्या कपाळी असलेलं हे चिन्ह मात्र त्याचं आपण जर स्मरण केलं, ध्यान केलं तर जीवनाचा मार्ग मिळू शकतो. मराठी मनाला दूरदृष्टी देण्यामध्ये संत वाङ्मयाचं अतिशय मौलिक स्थान आहे. संतांनी वर्तमान कसा अनुभवावा याचं शहाणपण आपल्याला दिलेलं आहे आणि ते त्यांना स्फुरलेलं आहे. ते या विठुरायाचं नाम घेऊन, विठुरायाचं चिंतन करून आपलं भविष्य आपल्यालाच घडवायचं आहे आणि त्यासाठी संत अवघड असं काही सांगतच नाही. ते म्हणतात संत संग देई सदा, म्हणजे स्वतः तुकाराम महाराज हे त्यांच्यासाठी 7 पिढ्या त्यांच्याच घरात जन्माला आलेल्या विठुरायाला असं म्हणतात की न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. मी प्रत्येक जन्मामध्ये विठुराया तुझे गुण गाईन. अतिशय सुंदर असं हे रूप, तितकंच मनमोहक आहे आणि म्हणूनच अतिशय सुंदर असं त्याचं वर्णन अनेक संतांनी करून ठेवलेलं आहे. आपलं आयुष्य ही काही दिखाऊ वस्तू नाही, तो आत्मबोधाचा एक नंदादीप आहे जो आपल्यालाच लावावा लागतो. अशी आत्मविश्वासाची दृष्टी आपल्याला संतांनी दिलेली आहे. तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची रूप. तुळशी हार त्यांना अर्पण केला जातो आहे आणि अतिशय सुंदर अशा फुलांची माळ विठुरायाला अर्पण केली जाते. विठुरायाच्या नामस्मरणामध्ये लीन असलेले अनेक संत होते. आपल्याला असं नेहमी वाटतं की पुढची पिढी हे कसं जाणेल,
याचं चिंतन कसं करेल. पण आज सुद्धा ज्ञानेश्वरी वाचली जाते, गाथा वाचली जाते तुकारामांची, एकनाथी भागवत वाचलं जातं. आजही रामनवमीच्या काळामध्ये एकनाथांनी लिहिलेलं भावार्थ रामायण वाचलं जातं आणि हजारो लोकांच्या कंठामध्ये हे ग्रंथ आजही आहेत. ते म्हणत म्हणत आळंदी पंढरपूर असं 240 किलोमीटर सहज चालून जातात सगळे वारकरी सावळ्या विठुरायाला आलिंगन देण्यासाठी. तेव्हा कदाचित देवाच्याही डोळ्यामध्ये आनंदाश्रू उभे राहत असतील. देवच भक्तांची वाट पाहत चंद्रभागेच्या तीरी अधीरपणे उभा आहे. हा सगळा अनुभव आहे, शब्दांचं इथे कामच नाही. मंडळी, विठुरायाला सुद्धा आरसा या ठिकाणी दाखवला जातो. त्याचं रूप व्यवस्थित न्याहाळून पाहिलं जातं. विठुरायाची पूजा करत असताना पुरुष सुक्ताचं पठण केलं जात असतं आणि त्याचप्रमाणे रुक्मिणी मातेच्या पूजेच्या वेळी श्री सुक्ताचं पठण केलं जातं. ही मुखारती ओवाळली जाते आहे. या वर्षीच्या वारीमध्ये अनेक गोष्टी विशेष आहेत. अनेक जणांनी अतिशय प्रेम भावनेने, भक्ती भावनेने विठुरायाला अनेक गोष्टी अर्पण केलेल्या आहेत. त्यामध्ये एका अनामिक भाविकाने चक्क सोन्याचे पाय विठुरायाला अर्पण केलेले आहेत. फलाहाराचं नैवेद्य देवाला दिलेला जात आहे. आज आषाढी एकादशी आहे आणि त्यामुळे नैवेद्य स्वरूपामध्ये फळं ही देवाला दिली जात आहेत. महाराष्ट्रातल्या संतांची आणि वारीची ही परंपरा भारतभर अतिशय औत्सुक्याने पाहिली जाते आणि जगभर वेगवेगळ्या कारणांमुळे या वारीच्या परंपरेचा, त्यातल्या नियोजनाचा अभ्यास केला जातो. व्यवस्थापन शास्त्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असलेली ही वारी अखंडपणे, अविरतपणे सुरू आहे. श्री विठुरायाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या जनतेसाठी साकडं घालत आहेत आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री व सौ माने हे सर्व मिळून आपल्या विठुरायाची आरती करत आहेत. चला पंढरी पांडुरंग, पंढरी आणि विठ्ठल यांच्याबद्दल बोलू तितकंच कमी आहे. वेगवेगळ्या नावांनी ही पंढरपुरी ओळखली जात होती. विठ्ठल या शब्दाची उत्पत्ती विठ्ठ या शब्दापासून झालेली असावी. कन्नड भाषेमध्ये अर किंवा अरु असा बहुवचनी प्रथमेचा प्रत्यय आहे.
तो जोडला तर विठ्ठर किंवा विठ्ठरू असं रूप तयार होतं आणि त्याचं सुलभीकरण विठ्ठल किंवा विठ्ठलू असं झालं असावं. असा एक प्रघात किंवा अशा प्रकारे विठ्ठ आणि विठ्ठल विठ्ठरू किंवा विठ्ठलू हे रूप तयार झालं असावं असं सांगितलं जातं. पंढरपुराला पंढरपूर, पंढरी, पांडुरंगपूर, हागणीपूर, पौंडरिक क्षेत्र, पंढरगे, पांडरंगपल्ली अशी वेगवेगळी नावं वेगवेगळ्या वेळी दिलेली होती. या नावांच्या पैकी पौंडरिक हे नाव पुंडरीक या नावावरून बनलेलं असावं. पंढरीपूर यातलं पंढरी या अंशापासून पंढरी हे नाव तयार झालं असावं असं म्हणतात. अनेक आख्यायिका याच्याबद्दलच्या सांगता येतील. पंढरीपूर किंवा पंढरीपूर आणि पंढरपूर हे असे शब्द तयार झाले असावेत. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, त्यांच्या सौभाग्यवती अमृताजी फडणवीस आणि आजचं मानाचं वारकरी दाम्पत्य श्री बाबासाहेब माने आणि सौ प्रभावती माने या विठुरायाचा आशीर्वाद घेताना आपल्याला दिसत आहे. अतिशय सुंदर अशी ही पूजा संपन्न झालेली आहे. भगवंताची आरती झालेली आहे आणि हे सर्वजण विठुरायाचा आशीर्वाद घेत आहेत. भीमेच्या काठी फुले भक्तीचा मळा असं म्हणतात. भीमा हीच पंढरपुरातली चंद्रभागा आणि याच्या काठावर फुललेला भक्तीचा मळा आपण पाहतो आहोत तो या विठुरायासाठी. विठुरायाच्या एका दर्शनासाठी लोटलेला हा प्रचंड जनसमुदाय आपण पाहतो आहोत. ज्ञानोबा, माऊली, तुकाराम असा सर्व संतांच्या नावाचा गजर करत निघालेला हा सर्व समुदाय अनेक घरांमध्ये आज सुद्धा विठुरायाच्या वारीची पद्धत जपलेली आहे आणि नवी पिढी सुद्धा ती पुढे नेमाने चालवते आहे. प्रत्येकाला समानतेने पाहणं, कोणीच मोठा नाही कोणीच लहान नाही अशा प्रकारे माऊली म्हणून पाहणं हे आपल्याला वारी शिकवते. आणि या निमित्ताने माऊली म्हणून कोणालाही अगदी कोणाशीही संवाद साधता येणं शक्य होतं, कुणालाही संबोधता येतं. या वारकरी संप्रदायाच्या अनेक गोष्टी आहेत मंडळी, आपण त्याही जाणून घेतच आहोत. भगवी पताका घेऊन निघालेले हे सर्व वारकरी आपापल्या गावाहून साधारणपणे 1.5-2 आठवडे महिन्यापूर्वी दाखल झालेले आहेत. तुम्ही अलीकडे जावा, आजीला इथे थांबायला सांगा.
महाराष्ट्रस्य वर्धनीर्माराष्ट्रभूतोमृताः व्याघ्रतिरभिषिञ्च प्रयापतिस्तोमं राजानं वरुणं माता रुक्मिणीच्या मूर्तीवर असलेली ही अनेक वैशिष्ट्ये आहेत ती आपल्याला स्पष्ट दिसू शकतात. तुझ्या विना वैकुंठाचा कारभार चालना, एकल्या विठुरायाला हो संसार वेदना. थोडक्यात खरोखरच काही चालत नाही आणि त्यामुळे विठुरायाला रखुमाई शिवाय काही पर्याय नाही. आता माता रुक्मिणीला दुग्ध स्नान करण्यात आलेलं आहे. अतिशय सुंदर अशी काळ्या पाषाणातली ही मूर्ती आहे आणि त्यामुळे काही काळ काही क्षण का होईना हे दुग्ध स्नान पाहताना तिचे डोळे उघडलेले आहेत की काय असा भास होतो आणि ही मूर्ती आपल्याला शुभ्र वर्ण दिसते. रखुमाई हा शब्द कसा तयार झाला असावा तर तो रखुमाबाई किंवा रखुमाई या शब्दाचा शोध घेत किंवा याच्या व्युत्पत्तीचा शोध घेत जर आपण गेलो तर आपल्याला कळेल. रुक्मिणी आणि रखुमा हे शब्द एकच आहेत असं काही ठिकाणी समजलं जातं. या शब्दाची वेगवेगळी व्युत्पत्ती असू शकते. लक्ष्मी देवी किंवा लकुमा देवी असंही एक रूप याचं होऊ शकतं. लकुमा या शब्दापासून रखुमा हा शब्द तयार झालेला असावा. एके ठिकाणी पुरुषांची नावं लक्ष्म किंवा लक्ष्मीधर अशी आहेत. त्याचप्रमाणे महिलांची नावं लक्ष्मी किंवा लकुमा अशी असावी असे काही संदर्भ सापडतात ज्यावरून हा शब्द लक्ष्मी वाचक आहे हे जास्त स्पष्ट होतं. विष्णू लक्ष्मी हा जोड शब्द वारंवार आपल्याला देवतांच्या नावांमध्ये ऐकू येतो पण विष्णू रुक्मिणी हा शब्द काही आपण वापरत नाही. त्यामुळे विठू आणि रुक्मिणी यांचं देऊळ हे आहे. माता रुक्मिणीच्या मूर्तीला दुग्धाभिषेक दुग्ध स्नान होत आहे. अतिशय सुंदर मनमोहक असं हे रुक्मिणी मंदिरातलं रुक्मिणी मातेचं रूप ते सुद्धा डोळे भरून पाहण्यासाठी आतुर झालेले अनेक वारकरी असतात. आईसाहेब असं त्यांना म्हटलं जातं. या आईसाहेबांच्या मूर्तीला दुग्धाभिषेक होताना आपण पाहतो आहोत. एखाद्या आईप्रमाणेच आपला सांभाळ आपला प्रतिपाळ करणारी म्हणून त्यांना आईसाहेब असं म्हटलं जातं. या मूर्तीची पावलं आपण प्रत्यक्ष पाहू शकतो. आणि त्यांच्याही कानात असलेली कुंडल अतिशय सुंदर दिसतात. आपलं लक्ष वेधून घेतात. विठुरायाप्रमाणेच दोन्ही कर कटावर ठेवलेली ही रुक्मिणी मातेची मूर्ती आहे.
उपई तुमान देवसका तीर्थे शबडीनाला सादर भूतोसरा ॲड्रेस वेगळी प्रतिष्ठा दाखवते शुद्ध विपासा मुलांच्या जेठा लक्ष्मी नासिया चला पंढरीसी जाऊ रखुमा देवीवर पाहू डोळे निवतील कान मना तेथे समाधान संत महंता होतील भेटी आनंदे नाचू वाळवंटी जे तीर्थांचे माहेर सर्व सुखांचे आगर जन्म नाही रे आणि तुका म्हणे माझी भाकर. पंढरीला जाण्याची आस लागली त्यांना. हे असंच चंद्रभागेचं वाळवंट सतत आठवत राहतं. विठ्ठलाच्या भेटीने त्यासाठी व्याकुळलेले असे वैष्णवजन आठवतात. सदा माझे डोळा जळो तुझी मूर्ती ही तळमळ त्यांच्या मनाला लागते आणि या तळमळीतूनच त्यांच्या मुखातून त्या सुंदर ध्यानाचं लावण्य असं वर्णिलं जातं. आता सर्व भावे हा माझा निर्धार ना करी विचार आणि कांसी तुझे पाय माझे राहियले चित्ती ते मज दाविती वर्ण देवा. पंढरीच्या पांडुरंगाने अनेकांना प्रकाश दाखवलेला आहे. विठ्ठलाचा त्यांना वेळ लागलेला आहे आणि त्यामुळेच त्याच्या गुणगानाला संकीर्तनाला त्याची सुरुवात केली. ज्यांच्या नामस्मरणाने मनातल्या चिंता शंका काळजी भीती या सगळ्याची जागा विवेक वैराग्य आणि शांतता घेतात ते हे पाय विठुरायाचे आणि माता रुक्मिणीचे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस अशी वारकरी मंदिराची रचना आहे. संत श्रेष्ठ ज्ञानदेव संत श्रेष्ठ नामदेव संत एकनाथ संत तुकाराम महाराज हे चार संत म्हणजे वारकरी संप्रदायाचा सतेज सुंदर सात्विक असा चौरंगच आहे. ज्ञानदेवांनी भागवत धर्माची ध्वजा खऱ्या अर्थाने आपल्या खांद्यावर घेतली आणि भागवत धर्माचा पाया घातला. नामदेव महाराज आणि एकनाथ महाराजांनी आपापल्या काळामध्ये त्याचा विस्तार केला. आपल्या आचरणाने आणि सर्वसमावेशक विचारसरणीने हा माणूस धर्म समाजामध्ये तळागाळात पोहोचवला. सर्वांना आपल्या हृदयाशी धरलं आणि संत तुकाराम महाराजांनी भागवत धर्माचा कळसाध्यायच रचला. विठ्ठल आमचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यास विसावा. हा विठ्ठलाविषयीचा जिव्हाळा लहान वयातच त्यांना निर्माण झालेला होता. ओम यस्तित्याज सजीवितं सदा यन्नदस्य वाक्छपि भागो अस्ति यदि शृणोत्यलगं शृणोति नहि प्रवेद सुकृतस्य वन्दाम् अक्षणवन्दः कर्णवन्दः सखा यो मनोजवेषु समापुः आदगनासो उपकक्षासो उद्वेगदायी वस्मात् वा उद्वेद दृश्ये. संत तुकाराम महाराजांच्या पहिल्या पत्नीचं नाव सुद्धा रखुमाई हेच होतं. पण त्यांना दम्याचा त्रास असल्यामुळे खेड गावच्या गुळव्यांच्या मुलीशी तुकाराम महाराजांचा दुसरा विवाह झाला. त्यांचा संसार सुरू होता. व्यापार उत्तम होता. वयाच्या अवघ्या 13व्या वर्षी त्यांच्या वडिलांनी म्हणजे बोल्लोबांनी घर प्रपंचाचा भार तुकाराम महाराजांवर टाकला होता. तुकाराम महाराजांचे मोठे भाऊ सावजी हे विरक्त वृत्तीचे तर कान्होबा धाकटे म्हणून तुकाराम महाराजांनाच हा भार स्वीकारावा लागलेला होता. मोठ्या निर्धाराने त्यांनी तो स्वीकारला होता. हळूहळू त्या गावातले एक यशस्वी वाणी म्हणून ते गणले जायला लागले. पण नंतर मात्र त्यांचे वडील बंधू सावजी हे घर सोडून निघाले. त्यांच्या पहिल्या पत्नी रखुमाई आजारी राहायला लागल्या. मोठा दुष्काळ पडला. त्यांचा व्यापार बुडाला आणि त्यांचं मन संसाराच्या जंजाळातून बाहेर पडू पाहू लागलं. इंद्रायणीचा काठ आणि भंडाऱ्याचा डोंगर त्यांना जवळचा झाला. या सगळ्यामुळे संसारातला त्यांचा रस जो कमी झाला तो विठुरायाच्या चरणी जाऊन विसावला. आपण पाहतो आहोत मंडळी, रुक्मिणी मातेला अतिशय सुंदर अशी येवल्याहून आणलेली भरजरी रेशमी पैठणी हा पोशाख माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेला होता. तो परिधान केला जातो आहे. आकाशी रंगाची
आणि भगवे काठ असलेली ही सुंदर साडी. सरस्वती स्तोम्या भूत आपकृषी पार्थिवान्युरुजो अंतरिक्षम सरस्वती निजस्पादु त्रिशदस्ता सप्तदातु पंचजाता वर्धयन्ति वाजे वाजे हव्या भूत प्रयाम जिम्ना महिना सुजे गीते द्युम्ने वीरण्या अपसामुपस्तमान अतिशय सुबक सुंदर अशा मूर्तीला तितकी सुबकपणे साडी नेसवली जाते आणि डोळे भरून पाहताना आपलंही भान हरपून जातं. मंडळी, पंढरीच्या पांडुरंगाचे अलंकार याच्याबद्दल एक स्वतंत्र विस्तारपूर्वक प्रकरण असं आपल्याला म्हणता येईल. पायामध्ये पैंजण, साखळ्या, हातामध्ये कडी तोडे, दंडामध्ये बाहुभूषण, सोन्याचा किरीट, बोरा एवढ्या सोन्याच्या मण्यांच्या 4-5 माळा, पुतळ्या आणि मोहरा यांच्या माळा, सूर्यहार, चंद्रहार, जडावाचे कानातले, मकर कुंडल, शिरपेच, कौस्तुभमणी आणि कमळाचा हार असे अनेक दागिने आहेत. आणि रुक्मिणी मातेच्या अलंकारांचंही वर्णन करायला गेलं तर तिचे सोन्याचे पैंजण, साखळ्या, बोट, पाटल्या, तोडे, वाकी, सरी, कंठा, चंद्रहार, मोहरा, पुतळ्यांच्या माळा, चौकटी पेट्यांची माळ जिला हायपोल असंही म्हटलं जातं, तानवडी, कर्णफुलं आणि मंगळसूत्र असे वेगवेगळे दागिने असतात. जडावाचा कंबरपट्टा आणि त्याचबरोबर एक खास हार घातला जातो जिला पाचूंनी मढवलेला आहे. मोत्याचे 5 सर असलेले असे हे हार आहेत. गळ्यापासून मूर्तीच्या पायाच्या जवळपर्यंत येणारे असे लांब मोठे हे हार आहेत. ठुशी, बाजूबंद, बिंदी, कर्णफुलं, तिचाही मुकुट, मत्स्य आणि तन्मणी असे वेगवेगळे अलंकार माता रुक्मिणीला परिधान करवले जातात. अतिशय सुंदर अशी काप पुतळी आणि मोठी नथ रुक्मिणी मातेच्या मूर्तीला परिधान करवली जाते. अतिशय सुंदर असा भगवा काठ असलेली ही पैठणी साडी आहे. आणि ती माता रुक्मिणीच्या मूर्तीला परिधान करवली जाते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सुद्धा रुक्मिणी मातेसाठी जडावाची चोळी आणि कंबरपट्टा दिल्याचा उल्लेख आपल्याला त्यांच्या ऐतिहासिक पत्रामध्ये सापडतो. या विठुरायाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून वेगवेगळ्या ठिकाणाहून 10 मानाच्या पालख्या निघतात. संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी त्र्यंबकेश्वरहून, संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून, त्यांचे बंधू सोपान काका म्हणजे सोपानदेव महाराजांची पालखी सासवडहून, तर संत मुक्ताबाईंची पालखी मुक्ताई नगर जळगाव इथून निघते. संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून, संत तुकाराम महाराजांची पालखी देहूहून, संत निळोबारायांची पालखी पिंपळगाव अहिल्यानगर इथून, तर चांगो वाटेश्वरांची पालखी सासवड इथून,
त्याचबरोबर माता रुक्मिणीची पालखी अमरावतीच्या कौंडिण्यपूर इथून निघते. अशा 10 मानाच्या पालख्या आणि त्यांच्यासोबत इतर जवळपास 250 दिंड्या वेगवेगळ्या ठिकाणाहून येत असतात. रोज या दिंड्यांमध्ये सकाळी काकड आरती होते, त्यानंतर हरिपाठ होतो, मग नाश्ता, जेवण, त्यानंतर पुन्हा चाल होते, मग मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर रात्रीचं कीर्तन, अभंग म्हटले जातात. या अभंगांचाही क्रम ठरलेला असतो आणि मग जेवण होतं. आपल्या दिंडी बरोबर चालत असताना आपल्या दिंडीच्या स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, त्यांचं सगळं सामान, आपलं स्वतःचं सामान, हे सगळं सांभाळणं अतिशय महत्वाचं असतं. जेव्हा मुक्कामाच्या ठिकाणी, विसाव्याच्या ठिकाणी हे सगळं पुन्हा आवरायचं असतं, लावायचं असतं, त्यावेळेला अक्षरशः व्यवस्थापन कलेचा, त्याच्यासाठी असलेल्या वेगवेगळ्या व्यवस्थापनाचा कस लागलेला असतो. हे शिकण्यासाठी, व्यवस्थापन पाहण्यासाठी अनेक जण मुद्दाम वारी पाहण्यासाठी आलेले असतात. एक वारी प्रत्येक मनाला बरंच काही देऊन जात असते. तुळसी पत्र हे लक्ष्मी स्वरूप समजले जाते. तुळस ही औषधी वनस्पती तर आहेच, पण आपल्या शरीरामध्ये जेव्हा ती येते तेव्हा ती लक्ष्मी स्वरूप समजली जाते. विश्वमोहिनी अशी असणारी ही रुक्मिणी माता खरोखरच पाहणाऱ्याला मोहिनी घालेल असं तिचं रूप आहे. कस्तुरी मळवट चंदनाची ओटी, त्यांनाही लावली जाते. अति सुंदर असा मळवट आता रुक्मिणी मातेचाही भरला जाणार आहे. अतिशय सुंदर अशी नऊवारी साडी नेसवून झालेली आहे आणि रुक्मिणी मातेच्या मूर्तीला आता लवकरच सर्व दागिने परिधान करवले जाणार आहे. पाहिन श्रीमुख आवडीने अशी भावना असणारे वारकरी माता रुक्मिणीचं सुद्धा दर्शन घेण्यासाठी अधीर आहेत, आतुर आहेत. आता रुक्मिणी मातेचा मळवट कुंकवाने भरला जाणार आहे. आपण ही दृश्य पाहतो आहोत. अतिशय शांत मुद्रा रुक्मिणी मातेची सुद्धा आहे. अत्तर आणि तेल असं या अगोदर लावून त्याच्यावर कपाळावर कुंकवाचा मळवट भरला जातो. सुंदर असं लेपन होऊन त्याच्यावर कुंकवाचा मळवट भरला जातो.
कस्तुरी मळवट चंदनाची ओटी असं म्हणतात. हा चंदनाचा लेप देऊन त्यावर कुंकू लावलं जाईल. एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती अशी भावना सर्व संतांची होती. संसार सोडला नाही, पण मन त्यातून बाहेर पडून अध्यात्म मार्गाला लागलेले अनेक संत महात्मे आहेत. अतिशय सुंदर असं वर्णन त्यांनी विठुरायाचं आणि रखुमाईचंही करून ठेवलेलं आहे. भक्तीमध्ये दंग झालेले वैकुंठच हे भूवरी असं ज्यांना सापडलं, त्या पंढरपुरात आलेले अनेक संत होते. त्यांनी प्रत्यक्ष डोळे भरून हे रूप पाहिलं आणि खरोखरच सर्वांना मोहिनी पडावी असंच हे रूप आहे. एकादशी निमित्त आज सर्वांचा उपवास आहे, त्यामुळे फळ आणि पंचखाद्याचा नैवेद्य आता त्याला अर्पण करण्यात येणार आहे. सौभाग्यवती अमृताताई फडणवीस आणि आजच्या मानाच्या वारकरी दाम्पत्या जे आहेत त्या सौ प्रभावती माने यांच्या हस्ते रुक्मिणी मातेला तिलक लावण्यात आलेला आहे आणि रुक्मिणी मातेचा मळवट आता कुंकवाने भरला जातो आहे. वारीमध्ये देणाराही विठ्ठल असतो आणि घेणाराही विठ्ठल असतो असं म्हणतात मंडळी. ज्ञानेश्वर माऊलींच्या मानाच्या गोल रिंगण सोहळ्यासाठी अनेक जण उपस्थित राहिलेले होते. ज्ञानेश्वर माऊलींचं रिंगण होतं, अनेक पालख्यांचं रिंगण वेगवेगळ्या ठिकाणी होतं आणि या गोल रिंगणामध्ये सर्वात महत्वाचे असतात ते मानाचे अश्व. विश्वप्रिये विश्वमनोनुकूले तत्पाद पद्मं मयि सन्निधत्स्व पुत्रपौत्रं धनं धान्यं हस्तिष्वादिकवेदं प्रजानां भवसि माता आयुष्मन्तं करोतु मे धनमग्निर्धनं वायुर्धनं सूर्यो धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिर्वरुणं धनमस्तु मे वैनतेय सोमं पिबतु रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः क्रोधो न शमात्सर्यं न लोभो नाशमामतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत् सदा सरसि ललितये सरोजहस्ते धवलतरां शुभगन्धमाल्यशोभे भगवति हरिवल्लभे मनोजने त्रिभुवनभूतिकरे प्रसीदमुद्यां विष्णुपत्नीं क्षमां देवीं माधवीं माधवप्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवीं नमाम्यच्युतवल्लभां महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्न्यै च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. श्रीरवरचस्वमायुष्यमारोग्यमाविधाच्छोपमानं मुह्यते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः. ॐ गणिकृतज्जनशम्भकुर्वाणय्यर्दिवाच मरुदेवनावम् सुमङ्गलश्रुकुले भवासि मातवा काचीदभिभाविष्याविदद मातवा शेनमुदपदीन मासो पर्णो मातवा कुन्दे भावस्तेन हि शतमाकशं सोत्वहद्वदेमुविदते सुवीराः प्रदक्षिणे च विनूनन्तिकारो वयोपदान्तरुददाश कुन्दयः उभे वाचौ वदति सामगायिव गायत्रं चक्रेष्टो भञ्जानो राजति
उदगादेव शकुने सामगायसे ब्रह्मपुत्रन्नीव सपने श्रंसदे ऋषेव वाजी शशोमतिरमीत्या सर्वतो न शकुने भद्रमावत विश्वतो न शकुने पुण्यमावदा आवदं स्तुं शकुने भद्रमावत तूष्णीमासी न सुमतिंची कीर्तिनः यदुत्पतनवदसि कर्करिणीय मंडळी, आपण पाहतो आहोत की रुक्मिणी मातेच्या मूर्तीला अतिशय सुंदर असा मळवट भरलेला आहे आणि त्यावर तुळशी पत्र लावलेलं आपण पाहतो आहोत. लक्ष्मी स्वरूप असलेली ही तुळस आणि तिचं पान हे मळवटावर लावलेलं आहे. आजच्या या आषाढी एकादशीला शयनी एकादशी असं सुद्धा म्हणतात. श्रीकृष्ण म्हणतात, भगवंताच्या प्राप्तीकरता या एकादशीचं व्रत अवश्य करावं. पूर्वी सूर्यवंशामध्ये सत्यप्रतिज्ञ, प्रतापी आणि चक्रवर्ती असा एक मानधाता राजा होता. तो प्रजेचं पालन आपल्या मुलासारखं करायचा. त्याच्या राज्यात कधीच दुष्काळ नव्हता. त्याची प्रजा अत्यंत सुखी होती. असा खूप काळ गेला आणि त्या राजाचं पूर्वकर्मानुसार त्याच्या राज्यात 3 वर्ष पाऊस पडला नाही. सगळीकडे दुष्काळ पडला. प्रजा भुकेने व्याकुळ झाली. त्यावेळी त्याला भगवंताने सांगितलं की राजा, उदक किंवा पाणी याला नार असं म्हटलेलं आहे. उदक हे भगवंताचं राहण्याचं ठिकाण आहे, त्यामुळे त्याला नारायण असं म्हणतात. पर्जन्यवृष्टी करणाऱ्या या नारायणाला एकादशीचं व्रत केलं तर प्रसन्नता येईल आणि तो आपला दुष्काळ नाहीसा करेल. त्यामुळे हे व्रत आपण जरूर करावं. ते ऐकून राजाला वाटलं आपलं सैन्य घ्यावं बरोबर आणि हे व्रत करायला जावं. तो जंगलात गेला. तिथे अनेक ऋषींचे आश्रम होते. तेवढ्यात राजाला ब्रह्मदेवांचे पुत्र अंगिरस ऋषींचा आश्रम दिसला. राजा या ऋषींच्या आश्रमात गेला. त्याने त्यांना आदरपूर्वक नमस्कार केला. अंगिरस ऋषींनी राजाला येण्याचं कारण विचारलं तेव्हा राजाने त्यांना सर्व हकीकत सांगितली. ऋषी म्हणाले, कृतयुगामध्ये तप करण्याचा धर्म फक्त ब्राह्मणांचा आहे, क्षत्रियांचा नाही. पण तुझ्या राज्यामध्ये कोणीतरी तप करत आहे, या कारणामुळे तुझ्या राज्यामध्ये पाऊस पडत नाही, तेव्हा त्याचा वध करण्याचा प्रयत्न कर. तेव्हा राजा म्हणाला की त्याने माझा काहीच अपराध केला नाहीये, त्याचा वध करणं मला शक्य नाही. तरीही पाऊस पडावा म्हणून एखादं व्रत तुम्ही मला सांगाल का? तेव्हा ऋषींनी तू या पद्मा एकादशीचं व्रत कर असं सांगितलं. पुढे आषाढ मास आल्यावर राजाने आपल्या परिवारासह त्या एकादशीचं व्रत केलं आणि त्याच्या राज्यामध्ये पुन्हा चांगला पाऊस पडला. सर्व दुष्काळ नाहीसा झाला आणि पुन्हा प्रजा सुखी झाली. या एकादशीला शयनी एकादशी असं म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू शयन करण्यासाठी क्षीरसागरामध्ये जातात आणि या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो. चतुर्मासातल्या व्रतांचा प्रारंभ या एकादशीला होतो. श्रीकृष्णाने चातुर्मासामध्ये करण्याच्या व्रतांची माहिती त्यांना विचारली तेव्हा असं म्हणतात की कर्क राशीला सूर्य आला असताना आषाढातल्या शुक्ल एकादशीला भगवान जगन्नाथाला निजवावं आणि कार्तिकातल्या शुद्ध एकादशीला परत उठवावं. या 4 महिन्याच्या काळाला चातुर्मास असं म्हणतात. एकादशी, द्वादशी, पौर्णिमा, अष्टमी आणि कर्क संक्रांत या 5 दिवसांपैकी केव्हाही त्याची सुरुवात करावी, पण त्याचा शेवट मात्र कार्तिक शुक्ल पक्षातल्या द्वादशीला करावा असं श्रीकृष्णाने सांगितलेलं आहे. माता रुक्मिणीची सुद्धा पूजा संपन्न झालेली आहे आणि सुंदर असा फुलांचा हार तिला अर्पण केलेला आहे. सोन्याचा सुंदर किरीट तिच्या मूर्तीला घातलेला आहे आणि तिला सुद्धा हे 4घही जण मिळून तुळसी हार अर्पण करत आहेत. अतिशय मनमोहक असं हे माता रुक्मिणीचं रूप. तिची सुद्धा आरती केली जाणार आहे. कित्येक वारकरी असे आहेत जे मुखदर्शन, पदस्पर्श दर्शन यापैकी काहीच न करता फक्त कळसाचं दर्शन घेतात आणि आपापल्या गावी परत जातात. फक्त कळसाचं दर्शन घेण्यासाठी
आपल्या घरून महिनाभर चालत असणारे हे सर्व वारकरी पंढरपुरात पोहोचलेले आहेत. आज एकादशी आहे, सर्वांचा उपास आहे, त्यामुळे फळ आणि पंचखाद्याचा नैवेद्य माता रुक्मिणीला सुद्धा दिला जातो आहे. हस्तप्रक्षालनं समर्पयामि, मुखप्रक्षालनं समर्पयामि, करोद्वर्तनार्थे चन्दनं समर्पयामि, मुखावासार्थे वेदरङ्गां समर्पयामि, इदं फलं मया देव. अतिशय सुंदर लाल रंगाचा हा खण पैठणीचाच आहे आणि तो सुद्धा माता रुक्मिणीच्या चरणी अर्पण करवलेला आहे. आता यामध्ये समस्त महाराष्ट्राच्या वतीनं सौभाग्यवती अमृताताई फडणवीस ही ओटी भरत आहेत. माता रुक्मिणीची खण नारळ यासह ओटी भरणं सुरू आहे. होयसळ, यादव आणि पेशवेकालीन अशा तिन्ही प्रकारच्या शैलीची छाप या मंदिरामध्ये दिसते आणि या मंदिरामध्ये केलेलं सुंदर नक्षीकाम आता पाहता येणारे मंडळी, कारण तिथे वॉर्म लाईट्सचा उपयोग सुरू झालेला आहे आणि त्यामुळे आपण पाहतो आहोत अतिशय सुंदर स्पष्ट असं सगळं आपल्याला दिसतं आहे. आजच्या मानाच्या वारकरी दाम्पत्यामधल्या सौभाग्यवती प्रभावती माने यांच्या हस्ते माता रुक्मिणीला खण नारळाची ओटी भरतात आहे. प्रत्यक्ष गाभाऱ्यामधली ही सुंदर दृश्य आपण पाहतो आहोत मंडळी. पंढरपुरातून थेट मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून हे थेट प्रसारण आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन आलेलो आहोत. माता रुक्मिणीची आरती या ठिकाणी संपन्न होते. ओम राजाधिराजाय प्रसय्यदायिने नमो वैष्णवाय प्रभवे सभे कामान कामकामय अभियंग वैष्णव वैष्णवदादु वे राज वैष्णवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भौतुं राज्यं वैराज्यं परमेष्ठं राज्यं महाराजमधिपतिमयं समन्तपर्यायी शास्त्ररूप सर्वैश्वरता प्रार्थाद पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय एकराळिति तदाप्येष श्लोको विहितो मृत प्रवेष्टारो मृतस्य वसुंग्रे आवेक्षतस्य कामप्रेर विश्वे देवाः सभासदैति. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मी विद्महे विष्णुपत्न्यै धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. ओम हेमग्ने विद्महे कृष्णपत्न्यै धीमहि तन्नो रुक्मिणी प्रचोदयात्. मंत्रपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. काले वर्षदपर्यन्त्य पृथिवी सशजालिनी येषु
आता रुक्मिणीची ही आरती संपन्न झालेली आहे. आषाढी एकादशीच्या या पावन पर्वणी पर्वावर विठुराया आणि माता रुक्मिणी या दोघांची पूजा संपन्न झालेली आहे. तुळशीचा हार आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अमृताची दिलेला आहे. शिवां भद्रं कल्याणं मंगलं शुभं भावुकं भविकं भव्यं कुशलं क्षेममश्रियं सौभाग्याचं प्रतीक असलेली ही ओटी रुक्मिणी पांडुरंग देवता सुप्रसन्ना वरदा भवतु चिंतित मनोरथ सिद्धिरस्तु. आजचे मानाचे वारकरी श्री वसव माने हे सुद्धा एकमेकांना पुष्पमाला अर्पण करणार आहेत. आणि मानाची ओटी श्री बाबासाहेब माने आपल्या सौभाग्यवतीच्या त्यांच्यासोबत 20 वर्ष ही वारी करत आहेत त्यांना देत आहेत. पांडुरंग देवता सुप्रसन्ना वरदा भवतु. सोलापूर जिल्ह्यातलं धामणगाव मध्ये 1604 मध्ये जन्मलेले संत माणकोजी महाराज बोधले हे तुकोबारायांचे समकालीन विठ्ठल भक्त संत होते. त्यांच्या भक्तीमुळे धामणगावला आता धाकटी पंढरी म्हणून ओळख प्राप्त झालेली आहे. प्रत्यक्ष पंढरीमध्ये मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस, सौभाग्यवती अमृताची फडणवीस आणि आजचं